हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण नाश्त्याला छान मस्त असा हेल्दी मसूरच्या डाळीचा ढोकळा करणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलं आहे, मोठा बॉल भरून मसूरची डाळ घेतलेली आहे. ही बघा, ही मसूरची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ साफ केली, निवडली आणि मी 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर मी 4 तास हे पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे. हे बघा, मसूरची डाळ छान अशी भिजली आहे आणि मसूरच्या डाळीला भिजायला जास्त वेळ नाही लागत. हे बघा, मस्तपैकी अशी भिजली आहे मसूरची डाळ. मी या वाटीत हे थोडंसं पाणी मी काढून घेतले आहे आणि हे बाकीचं पाणी मी सगळं काढून टाकले आहे. आपण हा मिक्सी जार घ्यायचा आहे. त्याच्यात ही मसूरची डाळ आपल्याला ॲड करायची आहे. आता ना आपण ह्याच्यामध्ये हा जो छोटा चमचा आहे ना, टीस्पून, तेवढे आपल्याला हे लिंबूचं सत्व म्हणजे सिट्रिक ॲसिड घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर सिट्रिक ॲसिड नसेल ना, तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा कप दही ॲड करू शकता किंवा एक अख्खा लिंबाचा रस ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. पण सिट्रिक ॲसिड आपण ॲड केलं ना, तर त्याचं मार्केटसारखा टेस्ट लागतो, खूपच छान. आता आपण हे जे बाजूला पाणी काढून ठेवलं ना, तेच आपल्याला थोडंसं ॲड करायचं आहे. पाणी एकदम आपल्याला ॲड नाही करायचं आहे, जसं लागेल ना तसं थोडं थोडं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. आणि एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, अशी आपल्याला हे पेस्ट वाटून घ्यायची आहे. सध्या आपण ह्याच्यामध्ये मीठ वगैरे काही ॲड करणार नाही आहोत, कारण आपण याला फर्मेंट करत म्हणजे रात्रभर आंबट ठेवणार आहोत. म्हणून मी ह्याच्यामध्ये आता मीठ ॲड करत नाही आहे. जर तुम्ही इन्स्टंट ताबडतोब करणार असाल ना, तर ह्याच्यामध्ये मीठ, मिरची, आलं, लसूण सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता मी हे वाटून घेते आहे. तर हे बघा, मी हे असं बारीक वाटून घेतलेलं आहे. हे बघा, असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे सगळं बॅटर आहे ना, आता हे सगळं मिश्रण आपल्याला एका टोपामध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही टोप पण, मी आता टोप घेतलेला आहे, तुम्ही डबा पण घेऊ शकता. आता या मिक्सरमध्ये मी 2 चमचे फक्त पाणी ॲड केलेलं आहे आणि ते असं ढवळून घेऊन आपण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपण हे 2 ते 3 चमचे बारीक रवा ॲड करायचा आहे. ऑप्शनल आहे, पण रवा ॲड केले ना तर त्याचा टेक्स्चर आणि त्याची चव खूप छान लागते आणि ढोकळा आपला असा छान खुशखुशीत होतो, मस्त हलका फुलका आणि खुशखुशीत होतो, म्हणून मी रवा ॲड केलेला आहे. आता आपल्याला हे एकाच दिशेमध्ये छान असं ढवळून घ्यायचं आहे. एकाच बाजूने ढवळायचं आहे. 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित ढवळून घ्यायचा. आता हे मिश्रण आपल्याला झाकून कोणत्याही उबदार ठिकाणी, जर गरमी असेल ना तर 8 तास पुरेसे असतात याला आंबवायला, फर्मेंट व्हायला. पण जर पावसाळा किंवा थंडी असेल तर 10 ते 12 तास लागतात. तर एका उबदार ठिकाणी तुम्ही बंद ओव्हनमध्ये किंवा असं गॅसच्या बाजूला ठेवू शकता, किंवा काय करा, जाड टॉवेल असेल, चादर असेल, तशी गुंडाळून तुम्ही हे असं बाजूला ठेवू शकता. ओव्हरनाईट ठेवायचं आहे आपल्याला. तर मी आता साईडला ठेवून देते 10 तास. हे बघा, हे बी ओव्हरनाईट झाकून ठेवलं होतं ना आपण. आता हे बघा किती छान असं फर्मेंट झालं. हे बघा, मस्त फर्मेंट झालेलं आहे, छान. आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम फ्लफी आणि हलकं फुलकं झालेलं आहे. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे. 1 चमचा आपण साखर ॲड करूया. तुम्हाला जर साखर नसेल ॲड करायची तर स्किप करू शकता, पण टेस्टला छान लागते. आपण सगळ्या ढोकळ्यामध्ये साखर तर ॲड करतोच ना. हे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ढोकळा ढवळताना एकाच बाजूने ढवळायचं, म्हणजे एका डिरेक्शनने ढवळायचं. आता ह्या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि एका साईडला मी हे स्टीमर पण ठेवलेलं आहे. हे बघा, हे स्टीमर पण ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी काढून घेते थोडंसं अर्ध. आता ना मी याच्यामध्ये थोडंसं विनेगर ॲड करते आहे. हे आपलं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. विनेगर ॲड केलं ना की ढोकळा आपला छान असा मऊ आणि एकदम मस्त फ्लफी लुसलुशीत मऊ होतो. हे आपलं विनेगर आपलं हे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो ढोकळा आपला.
आता ह्याच्यामध्ये आपण सोडा किंवा इनो काहीही ॲड केलेलं नाही आहे. आपण फक्त हे बॅटर ओव्हरनाईट फर्मेंट केलं आणि फक्त अर्धा चमचा मी विनेगर ॲड केलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला असं हे हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ह्याच्यावरती मिरी पावडर किंवा मिरची पावडर अशी भुरभुरायची असेल ना तर ते पण तुम्ही करू शकता. आता आपण गॅसकडे जाऊया. आता फास्ट गॅसवरती आपल्याला हे 15 मिनटं छान असं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. 15 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. तर हे बघा 15 मिनटं झाल्यावर मी हे स्टीमर बंद केलं आणि ढोकळा बाहेर काढून घेतला आहे. ढोकळा व्यवस्थित थंड झालेला आहे. आता आपण कट करूया. आता आपण गॅसकडे जाऊया. 4 चमचे मी तेल घेतलेलं आहे. मस्टर्ड सीड्स राई ॲड केलेली आहे. कढीपत्ता आपण ॲड करूया. मिरची ॲड करूया. थोडेसे तीळ ॲड केलेले आहे. थोडंसं आपण पाणी ॲड करूया. किंचित मीठ ॲड केलेलं आहे. तुम्हाला जर गोड आवडत असेल ना तर थोडीशी साखर, 1 चमचा साखर ॲड करू शकता. आता छान अशी उकळी फुटली आहे आपल्या फोडणीला. आता मी गॅस बंद करते आहे आणि आता ही फोडणी आपण ढोकळ्यावर ओतायची आहे. तर हे बघा फ्रेंड्स, आपल्या मसूर डाळीचा मस्त गरमागरम ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, खूपच छान लागतो. आणि जर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज तुझ्याच रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करेल आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.